make a way where there seems to be no way. He works in ways we cannot see.
स्तोत्र सहित 65 आपण आळेपाळी वाचणार आहोत आणि त्यानंतर प्रेषितांचा विश्वास मताधिकार एकत्रित पाहणार आहोत. वचनाचा आदर आणि सन्मान करूया. आपल्या जागेवर आपण उभं राहूया. निसर्गामधील देवाच्या समृद्धीबद्दल उद्गार स्तुती करत आहे दावीद. हे देवा, सियोने तुझी स्तुती हो, तुला केलेल्या नवसाची फेड तेथे होते. दुष्कर्मांनी मला बेजार केले आहे, तरी तू आमच्या परात नाहीसे करशील. आमच्या तारणाऱ्या देवा, पृथ्वीच्या सर्व सीमांचा व दूर समुद्रावर असलेल्यांचा आधार तू आहेस. तू न्यायाच्या भयंकर कृत्यांनी आम्हाला उत्तर देतोस. तू समुद्राची गर्जना, त्यांच्या लाटांचा कल्लोळ व लोकांची दंगल शमवितोस. तू पृथ्वीचा समाचार घेऊन ती भिजलेली आहे. तू तिला फार फलद्रूप करीतोस. देवाची नदी जलपूर्ण आहे. भूमी तयार करून व मनुष्यांना धान्य पुरवितोस. तू आपल्या प्रसादाने वर्ष भूषित करीतोस आणि तुझे मार्ग समृद्धीमय झाले आहेत. कुरणे कळपांनी झाकून गेली आहेत. खोरेही धान्याने सुशोभित होऊन गेली आहे. ती मोठ्याने जय जयकार करीतात व गातात. देवा त्याच्या वाचलेल्या सत्य आणि पवित्र वचनाद्वारे आम्हाला आशीर्वाद देऊ. या परिप्रेषितांचा विश्वास मताधिकार एकत्रित रीतीने जाहीर करणार आहोत. सर्व समर्थ जगदपिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूपी झाला, कुमारी मरियेच्या उदरीस जन्मास आला, अंत पिलाताच्या वेळेस ज्याने दुःख भोगले, ज्याला वधस्तंभाला केले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृतलोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देवदूता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास ठेवतो. आमेन. मंडळीने खाली बसावे. यावेळेस आम्ही मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये आम्ही जात आहोत. आपल्या मंडळीसाठी विशेष प्रार्थना करूया. नवीन वर्ष प्रभूने आम्हाला दिलं आहे 2021 साल आणि पुष्कळ लोक अजून देखील देवाच्या कृपेपासून दयेपासून वंचित आहे, दूर आहे आणि त्याच कळपातले असून देखील ते देवाच्या मंदिरी अजून येत नाही आणि देवाने त्यांना कोणत्याही प्रकारे मग शासन करो किंवा प्रेमाने किंवा कोणत्याही प्रकारे परिस्थितीतून त्यांना इथे आणावं अशी प्रार्थना आपण करणार आहोत. कारण कोणीही प्रभूच्या समयामध्ये त्याच्या वेळेमध्ये आपल्या घरी राहू नये आणि हा देवाचाच नियम आहे. हे आम्हाला पर्याय नाही, तरी आम्हाला आज्ञा आहे आणि तसं आम्ही करू नये यासाठी जे कोणी अजून म्हणजे आमच्या
कुटुंबातील असतील, शेजारी असतील, जे कोणी आहे त्यांची जबाबदारी आमच्या प्रत्येकावर आहे. आणि म्हणून एकत्रित जेव्हा आम्ही येतो, आमच्या भावाची, आमच्या बहिणींची आपण आठवण करणार की प्रभू त्यांच्यावर कृपा करू. ही फार मोठी गरज मध्यस्थीच्या प्रार्थनेत नेण्यासाठी आहे. कारण जो इथे येत नाही, जो शांत पाण्याजवळ येत नाही, तो हिरव्यागार पूर्णात येत नाही, तो दष्टपुष्ट देखील होणार नाही. आणि तो असाच अशक्त होऊन एक दिवस ती व्यक्ती संपेल. आणि म्हणून देवाच्या वचनातून तो मानना स्वीकारण्यासाठी आज देवाच्या मंदिराची दार परत एकदा उघडी झालेली आहेत. ही संधी आहेत आणि अजून देखील आमच्या खुर्च्या, आमचे बेंचेस रिकामे आहेत. आणि म्हणून आम्हाला प्रार्थनेची गरज आहे. ज्या राजकता आमच्या मंडळीमध्ये माजवली आहे शैतानाने विविध गोष्टीने, विविध रूपाने, त्यासाठी देखील आपल्याला प्रार्थना करण्याची अत्यंत गरज आहे. आणि म्हणून आमचे सर्व मंडळीचे जे जबाबदार व्यक्ती आहेत, पंच आहेत, त्यांनी देखील वेळेत तिथे यावं, हा भार त्यांनी उचलावा. यासाठी त्यांची देखील प्रभू मार्ग मोकळे करू अशी आपण यावेळेस प्रार्थना करणार. ज्या आजारी दुःखी आमच्या मंडळीत आहेत त्यांची यावेळेस प्रार्थना करू. येणाऱ्या वचनासाठी प्रभूकडे आपण मागूया. आपल्या अंतःकरणाची तयारी आपली त्यांनी करावी यासाठी आपण प्रार्थनेत जाणार आहोत. आपण सर्व मिळून त्यावेळेस थोडक्यात प्रार्थनेत जाणार आहोत. आणि परत एकदा पास्टरांना विनंती करतो ते पुढे येतील आणि या सर्व विनंत्या थोडक्यात प्रभूकडे मांडतील. त्यांच्याबरोबर आपण प्रार्थना. प्रार्थनेमध्ये जाऊ आपण. सर्वशक्तिमान स्तुतीनं भरलेल्या आमच्या जिवंत, पवित्र, अतिपवित्र, थोर न्याय परमेश्वर पित्या, पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो यासाठी की 2021चा हा दुसरा रविवार आमच्या आयुष्याला तू लाभू दिलास. ज्यांना तू निवडून घेतोस, तुझ्या पवित्र चरणाजवळ आणतो ते धन्य आहे. आणि म्हणून आम्ही तुझी कास स्तुती करतो की आमचा जीव, आत्मा, शरीर तुझ्या पवित्र हातात ठेवून पवित्र येशू या पवित्र वारी तुझी आराधना, तुझी उपासना करण्याची तू आम्हाला संधी दिलीस. तुझं जिवंत पवित्र सत्यवचन ऐकण्याची तू संधी दिलीस. धन्यवाद प्रभू येशू, तुझी दया सनातन आहे. धन्यवाद प्रभू, आम्ही तुला गौरव देतो कारण त्यासाठीच तू योग्य आहे. आज आम्ही आमच्या शहादा मंडळीसाठी तुझी उकास स्तुती करतो कारण ही आमची मातृमंडळी आहे. या मंडळीवर तू प्रेम करतोस. मंडळीतील प्रत्येक लहान थोरांना तू जाणतोस. तरी आमचं कर्तव्य आहे की आम्ही तुझ्या वचनाकडे यावं, त्या हिरव्यागार कुरणात बसावं, शांत पाण्याजवळ असावं, यासाठी की आमचा जीव ताजा तवाना व्हावा. आणि म्हणून आम्ही आमच्या शहादा मंडळीतील प्रत्येक विश्वासू व्यक्तीला तुझ्या पवित्र चरणाजवळ आणतो, जे तुझ्यापासून अनेक लोक दूर आहेत, प्रेषू व्यसनाधीन आहेत, शैतानानं बांधलेले आहेत. प्रत्येकाला तू जाणतोस येशू. आणि म्हणून मी तुला विनंती करतो की प्रत्येकानं तुझ्या जवळ यावं, हीच तुझी इच्छा आहे. कारण तुझं वचन आहे, बोलावलेले बहुत आहे पण निवडलेले थोडे आहेत. आणि त्यामध्ये आम्ही असावं म्हणून प्रभू येशू आम्ही तुला हीच विनंती करतो. तू पुष्कळांना बोलावलंस, पण ज्यांना तू निवडतोस, ज्यांना तू संधी देतोस ते धन्य आहे. म्हणून प्रभू येशू आज आम्ही तुझी स्तुती करतो की या ठिकाणी जे आलेले आहेत, या सकाळच्या समयी तुझं वचन ऐकण्याची संधी आम्हाला तू दिलेली आहे. प्रेषित त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. आज आम्ही आमच्या मंडळीतील आमच्या मंडळीचे अध्यक्ष, आमचे सन्माननीय पाळक साहेब, आमचे पंच लोक, प्रत्येक भाऊ, प्रत्येक बहीण आहे, ज्यांच्यावर ही जबाबदारी आहे मंडळीची. ही साधारण जबाबदारी नाही प्रभू येशू. आणि म्हणून आम्ही तुला विनंती करतो की आमच्याकडून देखील तू हिशोब घेणार आहे. आणि या मंडळीचं नेतृत्व करण्यासाठी प्रत्येकाला ज्यांना तू निवडून घेतलेला आहे
प्रेषू यासाठी की तुझी मंडळी आहे आणि तुझ्या मंडळीमध्ये तुझी सेवा तू आम्हा प्रत्येकाला दिलेली आहे. वर्कशिपच्या द्वारे असो किंवा प्रार्थनेच्या द्वारे असो, वचनाच्या द्वारे असो, शुभवर्तमानाच्या द्वारे असो, जरी अवयव वेगवेगळे आहेत तरी कार्य एक आहे. आणि म्हणून प्रभू येशू आम्हा प्रत्येकाला एक जबाबदारी म्हणून तुझी मंडळीची धुरा सांभाळण्याची जबाबदारी दिली आहे. ती विश्वासू रीतीनं करण्यास आम्हा प्रत्येकाला तू मार्गदर्शन कर, नेतृत्व दे, हीच आम्ही तुला प्रार्थना करतो. आमच्या मंडळीमध्ये जे आजारी आहेत, दुःखी आहेत, प्रेषू बिछाण्यावर पडलेले आहेत, अशक्त आहेत, प्रेषू त्यांना तू स्पर्श कर, त्यांना तू आरोग्य दान दे, तुझ्या स्पर्शाचा अनुभव त्यांना होऊ दे, अशी मी तुला प्रार्थना करतो. आजचं वचन जे आमच्याकडे येणार आहे ते वचन आम्ही आत्मसात करावं, ग्रहण करावं, आम्ही आमचं स्वतःच्या आत्म्याची परीक्षण करावं म्हणून आम्हाला तू मार्गदर्शन कर. आणि जे वचन बाळासाहेबांकडून येत आहे ते वचन ग्रहण करण्यास तुझी कृपा आम्हाला पुरव. आमच्या तरुण मुलींसाठी मी तुझे आभार मानतो. प्रभू, जे सुंदर गीत ते गातात, चांगला आवाज ते तुझ्यासाठी करत आहे. प्रियेशू, त्यांच्या घशाला तू स्पर्श कर, प्रत्येक लेकराला तू आरोग्य दे, प्रत्येक मुलीला मी तुझ्या पवित्र हातात देतो. आणि या लेकरांच्या द्वारे तुझी स्तुती अधिक अनाधिक सफल होऊ दे. या लेकरांना तू आशीर्वादित कर, त्यांच्या शिक्षणामध्ये तू त्यांना मार्गदर्शन कर आणि आध्यात्मिक वाढ या लेकरांची होऊ दे, हीच मी तुला प्रार्थनाने विनंती करतो. आजची भक्ती आणि आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र हातामध्ये पडतो, यासाठी की तुझ्या वरून येणारा स्पर्श, तुझ्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आम्हाला तू दे. हिला हा विनंती धन्य तारणारा प्रवेशू तुझ्या पवित्र नावात मागितलंय म्हणतोय, आमेन. दानार्पण घेण्याचा समय आहे. एक गीत पायाद्वारे होत असताना आपलं दान आपण प्रभूच्या भांडारात अर्पण करणार आहोत. या लवकर.
हॅलो हॅलो हॅलो. कोणाचे जन्मदिवस असतील तर आपण पुढे आपल्यासाठी प्रार्थना करण्यात येईल. आलेल्या दानावर आपण आशीर्वाद मागणार आहोत. मंडळीच्या सेक्रेटरींना विनंती करतो या दानावर ते आशीर्वाद मागा. आपण आलेल्या दानावर पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा तुझ्या तुझ्या माझ्या सुंदर सगळं दिला तर धन्यवाद देतो. आणि पण तू सांभाळ केला लागणार त्याच्या पुढला
आमचा बचाव केला त्याबद्दल देखील धन्यवाद. विशेषतः करोनाच्या प्रादुर्भाव असताना आमचं संरक्षण केलं, आमचा सांभाळ केला त्याबद्दल धन्यवाद. हे नवीन वर्ष आम्हाला पाहण्याची संधी दिली त्याबद्दल देखील धन्यवाद. तुझ्या मंदिरामध्ये आम्ही काही सोने रुपये किंवा काही दिले नाही, परंतु आमच्या ऐपतीप्रमाणे दिलं. जरी देण्यामध्ये कोणी ज्यांनी कठीण मन केलं असतं त्यांना तू देण्यासाठी उत्तेजन करत या दानाचा उपयोग तुझ्या मंडळीच्या राज्याच्या वाढीसाठी होते. हे दान आशीर्वादित करत तसंच विशेषतः ज्यांचे जन्मदिवस असतील त्यांना तू आजपर्यंत सांभाळ केला लागला, गजापूरला चांगला आरोग्य दिलं त्याबद्दल धन्यवाद. आजपासून त्यांनी एक नवीन वर्षामध्ये पदार्पण केलं, नवीन वर्षामध्ये तू त्यांचा सांभाळ कर, त्यांना चांगलं आरोग्य दे, ज्ञान बुद्धी शहाणपण दे, आपल्या सानिध्यात दे, त्यांचे संरक्षण करत त्यांच्या तू चालक मला होते तसं ते भक्ती चालवण्यासाठी बाळासाहेबांना तू मदत तू सहाय्य करत हे संपूर्ण याचा तू चालक मला करत लहानशी प्रार्थना तुझ्या गोपी आणतो. आमेन. आठवड्याच्या सूचना नित्य नियमाप्रमाणे आपला सर्व कार्यक्रम असणार आहे. तरुण संघ फक्त प्रॅक्टिस करेल, शनिवारी तरुण संघ होईल आणि येत्या रविवारी आपण एकच भक्ती करणार आहोत. एकच 2 शिफ्ट होणार नाही. तर 8:30 वाजता आपण वेळेत या. आता तुम्ही आपल्याला तर सवय आहे शिफ्टला, पण दुसऱ्या शिफ्टला सांगायची गरज आहे. त्या दुसऱ्या विभागातील एकच शिफ्ट होणार आहे, 2 होणार नाही. ह्याची आपण नोंद घ्या आणि जर कोणी असेल त्या विभागातले आपल्या ओळखीचे आपण त्यांनाही सांगूया की 8:30ला सगळ्यांची भक्ती होणार आहे. हो, आपल्या ग्रुपलाही व्हॉट्सअप सेक्रेटरी मंडळीचं आहे ती सूचना फॉरवर्ड करणार आहे आणि त्या अनुषंगाने आपली तयारी करून या. लवकर या. तरुण संघासाठी आपण विशेष आभार मानूया. त्यांना उत्तेजन द्या. आठवडाभर जवळजवळ ते 2-3 दिवसात आठवड्यात ते वेळ देतात. नवीन गाणे पुष्कळ चर्चेसमध्ये जुनेच गाणे आणि टायमाला वारंवार गात असतात. त्याला काही प्रॅक्टिसची गरज नसते आणि टायमाला मी गीतं गातात. परंतु नवीन गीतं गाणं म्हणजे त्याच्या मागे कितीतरी सराव आहे, कितीतरी वेळ त्यासाठी द्यावा लागतो, तास. आणि म्हणून आपल्या लेकरांबद्दल आपण प्रभूला धन्यवाद देऊया. आपल्याला वाटतं काही देणगी तरुण संघाला आपण द्यावी तर आपण द्या, जेणेकरून आम्ही त्याचा उपयोग तरुण संघाच्या दुसऱ्या कार्यक्रमासाठी देखील आम्ही करू शकतो. ह्याची देखील आपण आठवण असू द्या. त्यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे आपण लक्ष लावणार आहोत. जे बाहेर आहे त्यांना विनंती, अजून पुष्कळ जागा आहे चर्चमध्ये, आपण या आणि आपण इथे बसू शकतात आणि चांगल्या रीतीने सर्व आपल्याला ऐकू येईल. बाहेर जसं पाहिजे तसं ऐकू येत नाही. पुष्कळांना असं वाटतं की आपण बाहेर बसावं, जर जागा नसेल तर आहे ठीक आहे, पण जागा आहे तर आपण मध्ये या. आणि पुष्कळ लोकांना बाहेरच बसायला का आवडतं माहिती नाही, परंतु एखाद्या स्वर्गात पण नेलं तरी ते म्हणतील देवाला दाराच्या बाहेर जाऊन काकड्यावर बसतो म्हणून खात. इथे चांगली सोय आहे आपल्याला, आपण यामध्ये आणि आपण त्याचा लाभ आपण घेऊ शकतात. या आजच्या म्हणण्याकडे आपण जाऊया. उत्पत्तीचं पुस्तक याचा 25वा अध्याय आणि त्याचं 23वे वचन. आपण थोडा इतिहास आज पाहणार आहोत. नीट लक्ष द्या. आणि उत्पत्ती 25 आणि 23. परमेश्वर तिला म्हणाला, तुझ्या गर्भाशयात 2 राष्ट्र आहेत, तुझ्या उदरातून 2 वंश निघतील. एक वंश दुसऱ्या वंशावर प्रबळ होईल आणि वडील धाकट्याची सेवा करेल. ही गोष्ट आम्हा सर्वांना चांगल्या रीतीने माहिती आहे. इतिहास कोणाविषयी आहे हा? याकोब आणि एसाव याविषयी, या 2 भावांविषयी संपूर्ण आपण शास्त्रभाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. जो वरील वचन आहे इसहाकाच्या पुत्रांविषयी केलेली भविष्यवाणी आहे. एकाच मातेच्या उदरातून 2 प्रकारचे लोक
दोन प्रकारची राष्ट्र या जगात येणार होती. जरी एसाव आणि याकोब एक जुळे भाऊ होते, परंतु त्यांची आपण बघतो की जी पार्श्वभूमी आहे, जे वातावरण आहे, त्यांचं जे पालन पोषण झालं, ह्याच्यावरून त्यांच्यामध्ये फरक झाला. त्याच्या पार्श्वभूमीवरून जुळे भाऊ आहे, काही सेकंदाचा काही मिनिटाचा अंतर दोघांमध्ये आहे. आणि ह्या परिस्थितीमुळे, ह्या फरकामुळे दोघांचं भविष्य तिथे बदललेलं आम्हाला दिसतं. आजचा जो विषय आहे आमचा फार महत्वाचा आहे आज, तो म्हणजे ज्येष्ठत्वाचा हक्क, प्रथम असण्याचा हक्क. या विषयावर आपण आज थोडक्यात पाहणार आहोत. जुळ्या लेकरांविषयी, ज्यांना जुळे लेकर आहेत किंवा आम्हाला ठाऊक आहे की काही गोष्टींची साम्यता त्यांच्यामध्ये असते. शारीरिक रीतीने पुष्कळ ते दिसायला समान असतात. पुष्कळदा आपण एक चूक करतो दुसरा मार खातो, असं पण असतं. काही इतकं साम्य त्यांच्यामध्ये असतं. त्यांचे स्वभाव पण पुष्कळदा जवळजवळ सारखे असतात. एसाव याकोब जसे वाढत गेले, त्यांच्या जीवनामध्ये पुष्कळ फरक होत गेला. उत्पत्ती 25 आणि 27 तिथे आपल्याला या शास्त्र भागात वाचायला मिळेल. हे मुलगे मोठे झाले. एसाव रानात फिरणारा हुशार पारखी झाला व याकोब हा साधा मनुष्य असून तंबूत राहत होता. एसावाने शेती करण्याचं सोडलं आणि त्यांनी प्राण्यांची शिकार तो करत होता. त्या प्राण्यांना पकडण्यासाठी, पक्ष्यांना पकडण्यासाठी तो फास टाकत होता, पाश मांडत होता. अनेक उत्तम पारधी आम्हाला तिथे पाहायला मिळतं की तो झालेला आहे. त्याच्याबरोबर त्याचा स्वभाव आम्ही बघतो तो अत्यंत रागिष्ट आहे, अत्यंत चपळ आहे, असा स्वभाव त्याचा होता. आणि त्याच्या स्वभावासारखाच व्यवसाय त्याने निवडला, तत्परतेचा. पुष्कळ आमच्या स्वभावाप्रमाणेच आमचा व्यवसाय असतो. आणि जर स्वभावाविरुद्ध जर व्यवसाय मिळाला तर तो व्यवसाय जास्ती वेळ चालत नाही किंवा आपलं मन नसतं त्याच्यामध्ये. आणि याकोब जसा होता तसा व्यवसाय त्याने, म्हणजे शिकारीचा व्यवसाय त्याने निवडला. याकोब साधा व्यक्ती आहे, शांत स्वभावाचा आहे आणि ते कौटुंबिक पद्धतीचा व्यक्ती, त्याचा स्वभाव आम्हाला दिसतो. शेरड मेंढर तो पाहत आहे, घरामध्ये मदत करत आहे आईची. अशा प्रकारचा शांत स्वभावाचा, व्यक्तिमत्वाचा याकोब आहे. आणि जे दुर्बल आहेत, जे असहाय्य आहेत, जे शांत आहेत, जे देवावर भरोसा ठेवून अवलंबून राहतात, त्यांच्यावर देव दया करतो. ह्या स्वभाव या नवीन वर्षात पहिल्याच महिन्यात आम्ही आहोत. आणि या ज्येष्ठत्वाचा हक्क काय आहे? जरी याकोब ज्येष्ठ नाही तरी त्याला ते आशीर्वाद का मिळाले, ह्याच्यावरून आम्हाला आज काही गोष्टी आमच्या जीवनात अनुकरण करायला हवं. या जुळ्या भावांच्या या फरकामुळे त्यांच्या आई वडिलांच्या मनावर देखील त्या मुलांविषयीचा फरक जाणवत होता. आणि पुष्कळ कुटुंबामध्ये जी व्यक्ती जबाबदारी मानते ती पुष्कळदा त्या वडिलांची आवडती होते. जसं उत्पत्ती 35 आणि 28 मध्ये आम्ही वाचलं तर तिथे कळेल, एसाव हरणाचे मांस आणि तसे ते इसाक खाई म्हणून तो त्याचा आवडता होता आणि याकोब रिबकेचा आवडता होता. एसाव शिकार करून आणून त्याच्या बापाला देत होता म्हणून तो बापाचा आवडता, आणि याकोब घरामध्ये मदत करत होता म्हणून तो आईचा आवडता. पुष्कळदा हा भेद परिवारामध्ये असतो. जर एकच मुलबाळ आहे तर काही जाणवत नाही, पण दोन असले तर जाणवतो आणि तीन असले तर भयंकर जाणवतो. पहिला बापाचा, शेवटला आईचा, मधला कोणाचा.
एसाव शेतकरी मुलगा असल्यामुळे तो कर्तृत्ववान होता, हुशार होता, कुटुंबाची जबाबदारी चांगल्या रीतीने पार पाडत होता आणि त्यामुळे इसाकाचं प्रेम एसावावर होतं. याकोबापेक्षा एसावावर इसाक अधिक प्रेम करत होता. परंतु याकोब अधिक वेळ आपल्या आई बरोबर घरामध्ये घालवत होता, तिला सहाय्य करत होता, म्हणून तो आईचा आवडता होता. दोघांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत. परंतु याकोब ह्या एसावापेक्षा काहीतरी वेगळं करत होता, म्हणून देवाने त्याच्यावर प्रीती केली. आणि मला की 1 आणि 2 मध्ये आम्हाला वाचायला मिळतं की देवाने याकोबावर प्रीती केली, एसावावर केली नाही. काही वेळेला आपल्याला वाटतं की देव काही लोकांवर विशेष कृपा करतो, विशेष दया करतो, त्यांच्यासाठी तो अनुकूल बनतो. मग प्रश्न पडतो की देव पक्षपाती आहे का? देव देखील आपल्या जगतिक माता पित्यांप्रमाणे एकाचा पक्ष घेतो, एकाचा सोडतो असं करतो का? संत पौल याचं स्पष्टीकरण देतो. रोमकरास पत्र याचा 9वा अध्याय आणि त्याची 13 ते 16 वचनं जर आम्ही वाचली तर त्या ठिकाणी संत पौल म्हणतो की शास्त्रलेखात लिहिले आहे की मी याकोबावर प्रीती केली आणि एसावाचा द्वेष केला, तर आपण काय म्हणावे? देवाच्या काही पक्षपात आहे का? कधीच नाही. कारण देव मोशेला म्हणाला, ज्या कोणावर मी दया करीतो त्याचवर मी दया करेन, करुणा करेन. यावरून हे इच्छा बाळगणाऱ्यावर नव्हे तर दया करणाऱ्या देवावर अवलंबून आहे की त्यांनी कोणावर दया करावी. देव पक्षपाती नाही, परंतु ठराविक वेळी तो एकावर इतरांपेक्षा अधिक दया करतो. जे दुर्बल आहे, जे देवावर अवलंबून राहतात, त्यांना तो अधिक कृपा देतो. याकोबाच्या काही पुष्कळ चुका आहेत, परंतु तो त्याच्या भावापेक्षा दुर्बल आहे आणि त्याची दुर्बलता आणि देवावर अवलंबून राहण्याच्या स्वभावामुळे त्याने एसावापेक्षा अधिक आध्यात्मिक गोष्टींना प्राधान्य दिलेलं आहे. या ठिकाणी ही पार्श्वभूमी आम्हा सर्वांना ठाऊक आहे. आपला विषय जो आहे तो ज्येष्ठत्वाचा हक्क. आणि याकोब आणि एसाव जरी जुळे होते तरी एसाव काही मिनिटे काही सेकंद अगोदर जन्माला, त्यामुळे त्याला पहिला पुत्र समजण्यात आले आणि ज्येष्ठत्वाचा हक्क त्याला प्राप्त झाला. आता ही साधारण गोष्ट नाही, मला पवित्र शास्त्रात ज्येष्ठत्वाचा हक्क फार मोठी गोष्ट आहे. आणि जो प्रथम जन्मला असेल त्याला ज्येष्ठत्वाचा हक्क लाभला जातो. जर पित्याला 2 पुत्र असतील तर त्याच्या वतनाचे 3 भाग करायचे आणि 3 भागापैकी 2 भाग पहिल्या पुत्राला मिळायचा आणि 1 भाग दुसऱ्या पुत्राला मिळायचा. वाचे अनुवादाचं पुस्तक याचा 21वा अध्याय आणि त्याची 15 ते 17 आणि कोणीतरी गणना 3 आणि 13 काढा. अनुवाद 21 15 ते 17 दिला. एखाद्या पुरुषाला एक आवडती व एक नावडती अशा 2 बायका असल्या आणि त्यावर नावडत्या अशा दोघांनाही त्याच्यापासून पुत्र झाले असले आणि नावडतीचा पुत्र ज्येष्ठ असला तर तो आपल्या पुत्रांना आपली संपत्ती त्याचे वतन म्हणून वाटून देईल. तेव्हा नावडतीचा पुत्र ज्येष्ठ असताना त्याच्याऐवजी आवडतीच्या पुत्राला ज्येष्ठत्वाचा हक्क त्याने देऊ नये, पण नावडतीच्या पुत्राचा ज्येष्ठत्वाचा हक्क मान्य करून त्याला आपल्या एकंदर मालमत्तेतून दुप्पट वाटा द्यावा, कारण तो त्याच्या पौरुषाचे प्रथम फळ आहे. ज्येष्ठत्वाचा हक्क त्याचाच आहे. आणि गणनाचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि त्याच्या 13व्या वचनामध्ये आम्हाला वाचायला मिळतं. गणना 3 आणि 13 मध्ये पहले लोगों को अपने लिए पवित्र ठहराया, इसलिए वे मेरे
कारण प्रथम जन्मलेले सर्व माझेच होत. ज्या दिवशी मिस्र देशातील प्रथम जन्मलेले सर्व मारून टाकले, त्याच दिवशी इस्रायल लोकातील मनुष्यांपैकी आणि पशूंपैकी प्रथम जन्मलेले सर्व मी आपणासाठी पवित्र ठरविले. ते माझेच होत. मी परमेश्वर आहे. जे प्रथम जन्मलेले जुन्या करारात आपण बघतो ते कोणाचे आहेत? परमेश्वराचे आहेत. त्यांना ज्येष्ठत्वाचा हक्क दिला जाईल. एसाव जरी ज्येष्ठ होता तरी त्याने ज्येष्ठत्वाचा हक्क तुच्छ मानला. उत्पत्ती 25 आणि 34 मध्ये आपल्या परत मूळ वचनाकडे आपण येणार आहोत. उत्पत्ती 25 आणि 34. तेव्हा याकोबाने एसावला भाकर व मसुरीचे वरण दिले. तो खाऊन पिऊन उठला व चालता झाला. याप्रमाणे एसावाने आपल्या ज्येष्ठत्वाचा हक्क तुच्छ लेखला. तुच्छ लेखणं म्हणजे काय? तर तुच्छ लेखणं म्हणजे त्याला महत्व न देणं, त्याला किंमत न देणं. उत्पत्ती 25 आणि 21 पासून जर 34 पर्यंत हा वृत्तांत जर आपण तिथे वाचला तर त्या ठिकाणी आम्हाला दिसतं की एके दिवशी याकोब चविष्ट वरण शिजवीत असताना एसाव रानातून अतिशय थकून भागून आला. त्याने त्याच्या वासाने एसावला भूक अधिक तीव्र झाली. त्याने म्हटले, तू शिजवतोस त्यातले थोडे मला चटकन खाऊ दे, मी अगदी गळून गेलो आहे. याकोब त्याला उत्तर देईल याची त्याला कल्पना नव्हती. याकोब म्हणाला, अगोदर तुझ्या ज्येष्ठत्वाचा हक्क मला मोबदला दे. यावर एसाव पटकन म्हणाला, पहा मी मरणमुक्त झालो आहे, मला ज्येष्ठत्वाचा काय उपयोग? तर आत्ताच्या आत्ता माझ्याशी शपथ व्हा. याकोबाने म्हटले. तेव्हा त्याने शपथ वाहून आपल्या ज्येष्ठत्वाचा हक्क याकोबास मोबदला दिला. तेव्हा याकोबाने एसावास भाकर मसुरीचे वरण दिले व तो खाऊन पिऊन उठला, चालता झाला. अशा रीतीने त्याने ज्येष्ठत्वाचा हक्क तुच्छ मानला. काही लोकांच्या मध्ये त्याचं करणं योग्य होतं असं ते म्हणतात. तो त्याला भूक लागली होती, परिस्थिती वेगळी होती आणि म्हणून त्याने आपल्या शरीरासाठी भूक, ती धडपड वाचवण्यासाठी त्याने ते दिला. परंतु पवित्र शास्त्र म्हणते त्याने ज्येष्ठत्वाचा हक्क तुच्छ मानला, लेखिला. मग ही तुच्छ मानण्याची सुरुवात त्याने अगोदर केली असेल एखाद्यास आपल्याला ठाऊक नाही. काय ते ज्येष्ठत्व काय उपयोग आहे? काय फायदा नाही. एखाद्या त्याने पुष्कळ घटना देखील अजून घडल्या असतील आणि तो ज्येष्ठत्वाचा हक्क त्याला आपोआप मिळाला होता. त्याच्यासाठी त्यांनी काही केलं नव्हतं. जी गोष्ट फुकट मिळते त्याची आम्हाला किंमत नसते. हे उदाहरण आहे. फुकट जमिनी दिल्या आपल्या मिशनऱ्यांनी, आम्हाला किंमत नाही, जाऊ द्या अतिक्रमण. एक दिवशी चर्च पडून जाईल पण काय होणार नाही. फुकट ही जर मी विकत घेतली असती बाहेर जागा ना, तर 1 सेंटीमीटर मी कोणाला आत नसते दिलं, कारण मी ती विकत घेतली. ही फुकट मिळाली म्हणून काय होत नाही. काय माहिती आम्ही खूप प्रयत्न केले, काय होत नाही. जी गोष्ट फुकट मिळते त्याची किंमत आम्हाला पुष्कळदा नसते. आणि तसंच एसावाचं देखील झालं. ज्येष्ठत्वाचा हक्क त्याला काय फुकट मिळाला, प्रथम जन्मला म्हणून तो ज्येष्ठ झाला, म्हणून त्याला त्याची किंमत नव्हती. आणि त्या मसुरीच्या वर्णाचा प्रसंग घडला, जे ते निमित्त होतं, पण त्याने काहीतरी अगोदर पासूनच ज्येष्ठत्वाचा हक्क एखाद्या वेळेस त्याची किंमत त्याने कमी लेखली होती. आध्यात्मिक रीतीने ज्येष्ठ कोण आहे? आपला विषय हा आहे. यासाठी सगळी पार्श्वभूमी आहे. प्रथम फळ कोण आहे? ज्येष्ठ कोण आहे? मोठे कोण आहे? सर्वात प्रथम येशू ख्रिस्त बंधू जनांमध्ये ज्येष्ठ आहे. रोमकरसपत्राचा 8वा अध्याय त्याचा 29वा अध्याय लवकर वाचूया. रोम 8:29. ज्येष्ठ कोण आहे? जिन्होंने उसे पहले से जान लिया है, उन्होंने पहले से ठहराया भी है कि उसके पुत्र के स्वरूप में हो, ताकि वो बहुत भाइयों में पहिलौठा ठहरे. याद हेतु हा की
की तो पुष्कळ बंधुजनांमधला ज्येष्ठ असा व्हावा. सर्वात पहिले ज्येष्ठ प्रथम फळ कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त हा आहे. जे येशूच्या शरीराचे अवयव म्हणजे मंडळीचे अवयव बनतात त्यांना स्वर्गातल्या यादीत ज्येष्ठत्वाचा समाज म्हटलेले आहे. स्वर्गात कोण आहे? जे ज्येष्ठ आहेत ते आहेत. जे प्रथम फळ आहेत त्यांना स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश आहे. आपण जैविक रीतीने किंवा शारीरिक रीतीने तिसऱ्या, चौथ्या, आठव्या कोणत्या नंबरवर असाल, पण आध्यात्मिक रीतीने आम्ही पहिल्याच नंबरवर असावं. आध्यात्मिक रीतीने आम्ही ज्येष्ठ असावं. आणि म्हणून इब्री लोकांपत्र याचं 12वा अध्याय त्याचं 23वे वचन, ज्येष्ठाचा समाज कोण आहे? इब्री लोकांपत्र याचा 12वा अध्याय आणि त्याचं 23वे वचन. और उन पहलों को साधारण सभा कलीसियों जिनके नाम स्वर्ग में लिखे हुए हैं और सबके न्याय परमेश्वर के पास और सिद्ध किए हुए धर्मियों की आत्माओं. इब्री लोकांपत्र 12वा अध्याय त्याच्या 23व्या वचनात दिले, स्वर्गातील यादीतल्या, स्वर्गाची यादी ठेवलेली आहे, जी वही आहे, त्या यादीतल्या ज्येष्ठांचा समाज व मंडळी सर्वांचा न्यायाधीश देव, पूर्ण केलेल्या नीतिमानांचे आत्मे. स्वर्गात कोण आहे? ज्येष्ठ आहे. ज्येष्ठांचा समाज आहे. प्रथम जे जन्मलेले ते आहेत. आमचा नैसर्गिक जन्म नाही, तर आमचा आध्यात्मिक जन्म जेव्हा होतो तेव्हा आम्ही ज्येष्ठ होतो. आणि स्वर्गात जर आम्हाला जायचं आहे, स्वर्गात कोण जाईल? जुन्या करारात सर्व अधिकार, सर्व जास्त फॅसिलिटीज, सर्व ज्या चांगल्या गोष्टी कोणाला मिळायच्या तर जे प्रथम असायचे त्यांना मिळायचे. आणि म्हणून तेव्हा देवाने शेवटली पीडा पाठवली ना या मिस्री लोकांवर, तेव्हा त्यांनी प्रथमच मारून टाकले. प्रथम मारून टाकले. आणि म्हणून स्वर्गात जर आम्हाला जायचं आहे तर आम्हाला ज्येष्ठ व्हावं लागेल. पहिले व्हावं लागेल, प्रथम फळ व्हावं लागेल. कारण ती लगेच स्वर्गाच्या यादीत ज्येष्ठांचा समाज आणि मंडळी आहे. आमची यादी कोणत्या यादीमध्ये आमचं नाव आहे? कोणत्या यादीत आमचं नाव आहे? जेव्हा आम्हाला पवित्र आत्म्याद्वारे अभिषेक प्राप्त होतो, शिक्का आमच्या मारला जातो, तेव्हा आम्ही ज्येष्ठ होतो. एफिसकरास पत्र याचा पहिला अध्याय त्याचं 13वे वचन. एफिस 1 आणि 13. और स्वर्गदूतों में से उसने किससे कब कहा तू मेरे दाहिने बैठ, जब तक कि मैं तेरे बैरियों को तेरे पाँव के नीचे की पीढ़ी न कर दूं. पवित्र आत्म्याद्वारे जेव्हा शिक्का मारला जातो, शिक्का केव्हा मारला जातो? जेव्हा काम पूर्ण होतं तेव्हा शिक्का मारतात. शेवटी पूर्वीच्या काळी काय मेसेज पाठवायचे, त्या envelope मध्ये लाख लावून त्याला काय शिक्का मारायचा, मोहर बंद करायचं. काम पूर्ण आहे, आता कोणीच काय करू शकत नाही. आणि पवित्र आत्म्याद्वारे शिक्का मारला जातो त्या व्यक्तीवर जो ज्येष्ठ आहे. पवित्र आत्मा स्वतःच एक शिक्का आहे. आपल्याला पवित्र आत्मा मिळाल्याचा अर्थ नवीन यरूशलेममध्ये प्रवेश करण्यासाठी आम्हाला शिक्का मारून मुद्रित करण्यात आलेला आहे. आणि तो ज्येष्ठत्वाचा हक्क आहे ज्याच्यावर हा शिक्का आहे. जेव्हा मला पवित्र आत्मा मिळतो तेव्हा आम्ही होतो प्रथम फळ होतो. आणि अति पवित्र स्थानात प्रवेश करण्याची आम्हाला परवानगी मिळते, म्हणजे स्वर्गामध्ये, नवीन यरूशलेममध्ये. जेव्हा मी स्वतःला पवित्र आत्म्यामध्ये सोडून देतो तेव्हा आपण तिथे जाण्यास एक प्रकारे तयारी करतो. परंतु आज आम्हाला हे निश्चित करायचंय की ज्येष्ठत्व जे आम्हाला मिळालेलं आहे त्याप्रती आमची भूमिका कशी आहे, त्याला आम्ही किती किंमत देतो, त्या आमची वृत्ती कशी आहे. माझा विश्वास आहे आम्ही जे सर्व इथे बसलेले आहोत आम्ही ज्येष्ठ आहोत. आम्हाला जे स्तोत्र 65 वाचलं की ज्यांना तू निवडून घेतोस ते धन्य आहेत इथे येण्यासाठी.
निवडले आहे, म्हणजे शिक्का मारण्यात आलेला आहे, म्हणजे आमची त्या यादीमध्ये आमचं नाव आहे, ज्येष्ठांच्या यादीमध्ये आमचं नाव आहे. परंतु या ज्येष्ठपणाला आम्ही किंमत काय देतो? एसावाने आपल्या ज्येष्ठत्वाची किंमत काय केली? एसावाप्रमाणे या ज्येष्ठत्वाच्या अधिकाराला आम्ही तुच्छ लेखतो का? एसावाप्रमाणे क्षुल्लक गोष्टींसाठी आम्ही ज्येष्ठत्व विकून देतो का? कशाला विकलं त्यांनी त्याचं ज्येष्ठत्व? कोणत्या गोष्टीसाठी विकलं? या पोटासाठी विकलं, मसुरीच्या वर्णासाठी विकलं. इतकी किंमत त्याची कमी केली. जेव्हा दैहिक परीक्षा आमच्यावर येतात बघा, येशूची देखील जेव्हा परीक्षा घेतली, जेव्हा तो भुकेला होता, तेव्हा सैतान का म्हणाला, या धोंड्याच्या भाकरी कर. आम्हा ख्रिस्ती लोकांना भाकरीच डुबवतात. एसाव दोन मोठे राष्ट्र निर्माण झाले, परंतु त्याचा ज्येष्ठत्वाचा हक्क त्याने गमावला. कशासाठी? या भाकरीसाठीच, पोटासाठीच. तुच्छ लेखलं. आज आम्ही ह्या क्षणिक आनंदासाठी, दैहिक आनंदासाठी, शरीराचे लाड पुरवण्यासाठी आम्हाला जो ज्येष्ठत्वाचा हक्क फुकट देवाने दिलेला आहे, तो आम्ही तुच्छ लेखतो. व्यसन, वासना, राग, तटी, फुटी, स्वतःवर संयम न बाळगून एक प्रकारे आम्ही ते ज्येष्ठत्वाचा अधिकाराला धुडकावून लावतो. नाही पाहिजे, काम करतो ज्येष्ठत्वाचं. तो म्हणतो त्या ज्येष्ठत्वाचं मी करू काय? त्याला माहितीच नाही ह्याचे आशीर्वाद किती मोठे आहे. त्याला किंमत समजलीच नाही की हा याकोब किती हुशार आहे, की त्याने किती चालाकीने तो हक्क मिळवून घेतला. पुढील स्वर्गीय आनंदाविषयी कोण बघालो? कोणी पाहिलं? आज काय आहे हे महत्वाचं. हे स्वामी म्हणाला, कोणी पाहिलं तर ज्येष्ठत्वाचं काय होईल? आज मी मरू राहिलोय, मला हे पाहिजे आहे, पुढचं माहिती नाही. आणि असेच आम्ही देखील विचार करतो, कोणी पाहिलं? अजून भरपूर वेळ, कधी मी मराल, कधी स्वर्गात जाईल की नरकात जाईल, कोणी पाहिलं? आज काय आहे ते महत्वाचं आहे, असा विचार आम्ही करतो. आणि ज्याप्रमाणे एसावाने आपल्या ज्येष्ठत्वाचा हक्क विकला, त्याच्यापेक्षाही खराब किमतीने आमचा ज्येष्ठत्वाचा हक्क विकून टाकला. छोट्या छोट्या शरीराचे लाड पुरवण्यासाठी आम्ही विकत आहोत. 2-5 रुपयासाठी विकून टाकतो. तशी येशूची किंमत 30 रुपये केली, क्षुल्लक. तशी आम्ही आमच्या ज्येष्ठत्वाची किंमत ह्या सगळ्या जटिल गोष्टी करून कमी करून दिली, विकून दिली. गहाण आमचे सर्टिफिकेट कधीच सुटणार नाही असे गहाण करून ठेवले, विकून टाकले. आमच्या प्रॉपर्ट्या विकून टाकल्या आम्ही एक प्रकारे. आमचे अधिकार आम्ही विकून टाकले. जशा आम्ही बघतो, ज्या प्रॉपर्टी आम्हाला फुकट मिळाल्या सर्व विकून टाकल्या. नाशिक डायसिस म्हणा, कोणत्याही गोष्टी म्हणा, फुकट मिळाले, विकून टाकले. किंमत मोजली नाही म्हणून. स्वर्गीय आनंद कधी येईल? आम्हाला क्षणिक आनंद आला पाहिजे, आणि म्हणून स्वर्गीय आनंदाला आम्ही तुच्छ लेखतो. आम्हाला आमचा ज्येष्ठत्वाचा अधिकार आम्ही तुच्छ लेखतो, आणि त्याची किंमत आम्ही कमी करतो. आणि लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा आम्ही ज्येष्ठत्वाचा अधिकार तुच्छ लेखतो, तो विकून टाकतो, तेव्हा एक लक्षात ठेवा की स्वर्गाच्या यादीमध्ये फक्त ज्येष्ठांचं नाव आहे, फक्त प्रथम फळांचं नाव आहे, प्रथम जन्मलेल्यांचंच नाव आहे. जेव्हा मी ह्या गोष्टी विकतो, तडजोड करतो, तिथे नाव संपलं. फार मोठं नुकसान मी माझं करतोय, मला समजत नाही. येसावाला समजलं नाही तो किती मोठं नुकसान तो करत आहे थोड्याशा गोष्टींसाठी. तडजोड त्याने केली. बघा, शौल राजा इस्रायलच्या 12 वंशातील कनिष्ठ वंशातून होता, आणि त्यातूनही कनिष्ठ गोत्राचा तो होता.
तरी देवाने त्याला निवडलं. इस्रायलचा पहिला राजा बनविला. अभिषेक करण्यामुळे तो ज्येष्ठ झाला. सर्वात शेवटच्या गोत्रातला, त्यातून सर्वात लहान वंशाचा, तरी देवाने त्याला निवडलं. जेव्हा देवाने त्याला अभिषेक केला तेव्हा तो प्रथम झाला, ज्येष्ठ बनला. आणि त्याला शमूएल संदेष्टाद्वारे अगदी स्पष्ट सांगण्यात आले. पहिले शमूएल 15:3 मध्ये त्याला सांगण्यात आलं, आता जाऊन अमालेक्यास मार दे, त्यांची काही करू नको, त्यांचा सर्वस्व विध्वंस कर, पुरुष स्त्रिया अर्भके मुले बैल मेंढरे उंट आणि गाढवे यांचा संहार कर. काय सांगितलं? आता जाऊन कोणाला मार दे? अमालेक्यास. बघा देवाची योजना कशी आहे. एसाव ज्याने तुच्छ मानला आपला ज्येष्ठत्वाचा हक्क, आणि आता सर्वात शेवटच्या गोत्रातून कुळातून आलेला शाऊल अभिषेकाद्वारे पहिला झाला. जरी तो कनिष्ठ होता पण तो ज्येष्ठ झाला. आणि देवाने त्याला काय सांगितलं अभिषेक केल्यावर? आता जाऊन अमालेक्यास मार दे. कोण आहे अमालेकी? कोण आहे अमालेकी? कोण आहे? उत्पत्ती 36 आणि 12 मध्ये आम्ही वाचलं तर अमालेक हा एसावाचा नातू आहे. ज्याने ज्येष्ठत्व तुच्छ लेखलं त्याचा हा नातू आहे. म्हणून अमालेकी म्हणजे दैहिक स्वभावाचे लोक. एसाव दैहिक होता आणि त्याची सगळे वंशावळ एक प्रकारे देवाने नापसंत केली आणि तेच नंतर त्रासदायक आहे सगळ्यांना. हा अमालेक हे जे लोक आहे ते कोणाचे? एसावाचे. एसावाचा नातू आहे. निर्गम 17 आणि 16 मध्ये तोच लेखक पुढे लिहितो. आपण वाचतोय त्या गोष्टीनंतर, अमालेक्यांनी देवाच्या सिंहासनावर हात उगारला. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर हे लोक सिंहासनासाठी तयार होत असलेल्या जे आहेत त्यांचा नाश करण्याचे बेतामध्ये आहेत, त्यांना संपवण्याच्या बेतामध्ये आहेत. देह आणि अमालेकी हे स्वभावाचे जे लोक आहेत, दैहिक स्वभावाचे जे लोक आहेत, जे ज्येष्ठ जे पुत्र आहे, जे सिंहासनासाठी तयार होत आहे, त्यांचा नाश करून इच्छित आहे. कोण ज्येष्ठ आहे? आम्ही पाहिलं ज्येष्ठ आम्ही आहोत आणि आम्हाला त्या सिंहासनासाठी तयार केलं जात असताना आमचा शत्रू अमालेक आणि दैहिक स्वभाव आमचा नाश करू इच्छित आहे. आम्ही तिथे पोहोचू नये, आम्ही जाऊ नये, आम्ही तो अधिकार कसा तरी विकावा, आम्ही कसा तरी तो अधिकाराबरोबर तडजोड करावी, तो अधिकार आमचा काढण्यात यावा. यासाठीचा प्रयत्नामध्ये कोण आहे? अमालेकी आणि दैहिक स्वभावाचे लोक. आणि हे आम्हाला नडत आहे आज देखील. हा दैहिक स्वभाव, छोट्या छोट्या गोष्टीसाठी तडजोड करणं, छोट्या छोट्या गोष्टीसाठी चर्चला देवाला पाठ दाखवणं. अरे एवढे तर आजारी नाही का स्टेशनवर तुम्हाला पोहोचवत आहे? पण नाही, आजारी आहे घरी, अजून आजारी राहा, घरीच राहा, येऊ शकणार नाही, एवढं देव अजून आजारी पाडून दे. दैहिक कारण निमित्त का आजचे दरवाजे 8-9 महिने बंद होती, त्याच्यानंतर आम्हाला इथे येण्याची संधी मिळाली तरी आम्ही त्याचा उपयोग करू शकत नाही. हा देह, हे शरीर आम्हाला आमचे शत्रू झाले एक प्रकारे. हा अमालेक आणि दैहिक स्वभाव आम्हाला ज्येष्ठत्वाच्या हक्काच्या आड येत आहे, आम्हाला त्या स्वर्गीय सिंहासनावर बसू देण्याच्या आड येत आहे. हे आमचे लोक केव्हा समजतील? शाऊल राजा बन्यामीन वंशाचा होता. बन्यामीन याचा अर्थ माझ्या उजव्या हाताचा पुत्र. उत्पत्ती 35 आणि 18 मध्ये लिहिलं आहे. आणि विजयी जीवनाचा तो दर्शक आहे. अमालेक्यावर विजय प्राप्त करण्यासाठी शाऊलाला अभिषेक केला होता.
शौलाला अभिषेक का केला? शौलाला ज्येष्ठत्व का दिलं? कारण त्यांनी अमालेकांना संपून टाकावं, त्यांचे गुरढोर सकट सगळे दिसलेच पाहिजे नाही म्हणून शौलाला अभिषेक करण्यात आला. पण शौलाने काय केलं? आम्ही तेच करतो. कनिष्ठ होता, खालचा होता, तरी त्याला अभिषेक करून पहिला बनविला आणि पहिला बनविल्यानंतर ज्येष्ठ बनविल्यानंतर देखील त्याला अभिषेक यासाठी करण्यात आला की तू या सर्वांचा नाश कर, ह्या अमालेकांचा नाश कर, ह्या दैहिक स्वभावाच्या लोकांचा तू नाश कर. पण शौलाने काय केलं ती चूक आज आम्ही पण करत आहोत. त्याने नाश करण्याच्या ऐवजी त्यांनी काहींना जिवंत ठेवलं. काही गुरेढोरे सोबत घेऊन आला, जे चांगलं होतं ते घेऊन आला. पण देवाने सांगितलं होतं सर्वांचा नाश कर. काही गोष्टी आम्हाला, आमच्या विचारांना, आमच्या बुद्धीला चांगल्या वाटतात आणि त्यातून काही नुकसान आहे. हा ठीक आहे, करत आहे, काही नुकसान नाही, ठीक आहे, करत आहे, करू दे. परंतु त्या जरी चांगल्या असतील, आम्हाला वाटत असतील, आम्हाला वाटत असतील त्या गोष्टी योग्य असतील की आम्हाला वाटत असतील, पण त्यामध्ये देवाची इच्छा नाही. आणि जर देवाची इच्छा नाही तर त्या आम्हाला गंभीर इशारा आहे. आम्ही ठरवू नये चांगल्या नाही वाईट. जर देवाची इच्छा नाही तर सर्वच वाईट. शौलाला वाटलं देवाने सांगितलं जरी आहे त्या सर्वांचा नाश कर, यांची मुलं बाळा बघे सर्वच मारून टाक, यांची गुरढोरे मारून टाक. पण यांनी घेऊन आला. त्याला वाटलं नाही हे कामात येईल का, देवाला बली हवन चढवायला कामात येईल म्हणून तो घेऊन आला. इतकी त्यांनी बुद्धी वापरली. आपण मी तेच केलं असतं नाही, चांगले यांनी काय, निष्पाप यांनी काय केलं, तो घेऊन आला. ज्या दिवशी त्यांनी देवाची आज्ञा मोडली, देवाने त्याला नापसंत करून ज्येष्ठत्वाचा हक्क त्याचा ज्येष्ठत्वाचा हक्क त्याने गमावला. आणि एवढंच नाही, या अमालेक्यांच्याच हातून त्याला मरण आलं. दुसरे शमूएल 1 आणि 8 ते 10 जरांनी वास्तव केलेले. ज्या अमालेक्यांना मारण्यासाठी देवाने याला पाठविलं, बघा किती नुकसान केलं त्याने. त्यात चांगलं त्याला वाटलं तर घेऊन आला, देवाची इच्छा आज्ञा मोडली, देवाने त्याला नापसंत केलं. एवढं इथपर्यंतच नाही तर या अमालेक्यांनीच त्याला मारून टाकलं. ज्या गोष्टी मला वाटतात योग्य आहे, ज्या गोष्टी जरी मला बरोबर वाटतात, पण ज्यामध्ये देवाची इच्छा नाही त्या गोष्टी माझा नाश करेल. अनेक जण पापाबरोबर तडजोड करतात. योहान 8 आणि 34 मध्ये आहे, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. जर आम्ही पापाबरोबर तडजोड करू तर पाप लगेच आमच्यावर वर्चस्व करेल आणि मग आम्हाला संपवून टाकेल. शौलाचं आणि अमालेक्यांचं युद्ध इथे संपलं नाही. बघा, या अमालेकी आज पण लढत आहे, इथे संपलं नाही. अमालेकी राजा आगाग याच्या वंशातून इस्रायलचा एक दुसरा कट्टर शत्रू जन्माला पुढे, आणि त्याचं नाव हामान. एस्तेर 3 आणि 1 मध्ये हामान या अमालेकीतून आला. बघा त्यांची कशी चाललेली चेन. एका बाजूने देवाची चेन चालली, दुसऱ्या बाजूने सैतानाची चालली. दैहिक स्वभाव आणि देवाचा स्वभाव असणारे लोक एसाव आणि याकोब भाऊ होते, पण कट्टर शत्रू पुढे. आणि या अमालेकीमधून म्हणजे जो आगाग राजा त्याच्या वंशातून इस्रायलचा कट्टर शत्रू जन्मला, त्याचं नाव होतं हामान. आणि कीश शौलाच्या वंशातून हामानावर जय प्राप्त करण्यासाठी जन्मला, त्याचं नाव मर्दखै. शाऊल आगाग चालू पुढे, यांच्या पिढ्यान पिढ्या दुश्मनी चालूच, पण कोणीच त्याच्यातून शिकायला तयार नाही.
कोणी शिकायला तयार नाही. मग त्या हामानाला मारण्यासाठी मर्दखै आला. मर्दखै याचा अर्थ लहान, नम्रतेचं दर्शक आहे. हामानाने चालाकीने कपटाने मर्दखैसाठी फाशीचा खांब उभारला, परंतु मर्दखैने त्याच्या नम्रतेने त्याच्या चांगल्या स्वभावाने तोच खांब त्याच्यासाठी त्याच्यावर मरण आणला हामानाला. ज्या मर्दखैसाठी हामानाने खांब उभारला त्या खांबावरच मर्दखैला फाशी देण्यात आली. इब्री लोकासपत्र 2:14 मध्ये ज्याने म्हणजे मर्दखै ख्रिस्ताला दर्शवितो. इब्री 2:14 मध्ये ज्याने मरणापर्यंत स्वतःला नम्र केले आणि मरणावर सत्ता गाजविणाऱ्या शैतानाला मरणाने शून्यवत केले. हामानाप्रमाणे देखील सैतानाने येशूसाठी खांब तयार केला, वधस्तंभ. हे शापाचं प्रतीक आहे. येशूला मारण्यासाठी मर्दखैप्रमाणे हामानाने मर्दखैसाठीचा खांब उभा केला, तसंच सैतानाने येशूसाठी हा खांब उभा केला. परंतु झालं काय? त्याच वधस्तंभाने येशूने त्या वधस्तंभावर जय प्राप्त केला आणि सैतानाला शून्य केले. शून्य. जेव्हा आपण स्वतःला नम्र करतो तेव्हा देवाची इच्छा आम्ही पूर्ण करतो आणि सैतानाविरुद्ध लढण्यासाठी तो आम्हाला सामर्थ्य देतो. याकोब 4:7 म्हणलेला आहे की सैतानाचा विरोध करा आणि तुमच्यापासून पळून जाईल. आपल्या विरोधामुळे पळणार नाही, तर आपण देवाच्या हाती स्वतःला सोपवून दिल्यामुळेच तो आम्हाला घाबरतो. जुळ्या भावांविषयी भविष्यवाणी झाली होती, मोठा भाऊ धाकट्याची सेवा करेल. हे न पटण्यासारखं होतं. तरी सुद्धा येसावाने ज्येष्ठत्वाचा हक्क तुच्छ लेखून विकल्यामुळे ते शक्य झाले. आपलं ज्येष्ठत्वाचं युद्ध आज पण चालू आहे. या जगाच्या क्षणभंगूर सुखासाठी तडजोड करून ज्येष्ठत्वाचा हक्क विकत घेण्यासाठी सैतान अत्यंत चालाखीने आणि वेगाने काम करत आहे की तिथं केव्हाचे विकून चुकले. विकण्यासाठी आता बाकीच नाही. ज्येष्ठ घ्या, कनिष्ठ घ्या, जे विकायचे सर्व विकून उडे बसले. आज अभिषेक पवित्र आत्म्याद्वारे जेव्हा माझं तारण झालं तेव्हा देवाने माझ्यावर शिक्का मारला की हे काम पूर्ण झालं. ते लिहिलं, पण ते मी केव्हाच विकून टाकलं. पुष्कळ ज्येष्ठत्वाचा हक्क ज्याच्याकडे आहे तो स्वर्गाचा व्हिसा आहे आणि आपण वाचतो त्याप्रमाणे स्वर्गाच्या यादीमध्ये ज्येष्ठांचं नाव आहे, मंडळीचं नाव आहे. आपण विचार करूया आज की माझं नाव कुठे आहे. पुष्कळ वेळेला मी कळत न कळत पापाशी, जगाशी, देहाशी तडजोड केली आणि माझं ज्येष्ठत्व पण मी गमावून बसलो. आणि जेव्हा ज्येष्ठत्व पण मी गमावलं आहे त्यामुळेच मला कोणते अधिकार जे मिळतात, ज्येष्ठत्वाचे जे अधिकार आहेत ते मिळत नाही. जे आशीर्वाद आहे ते मिळत नाही. त्याला कारण हेच आहे, कारण मी विकले. मला फुकट मिळाले, मला किंमत समजली नाही आणि मी विकून टाकले, तडजोडी केल्या, छोट्या छोट्या गोष्टी तडजोडी केल्या, दिले विकून सैतानाला. आणि मग म्हणतो मला आशीर्वाद नाही, मला हे नाही, मला ते नाही, माझ्या घरात हे, माझ्या घरात ते. का आहे? कारण मी हात मिळवणी केली. त्यामुळे आज आम्ही आत्मपरीक्षण करणार आहोत की ज्येष्ठत्वाचा हक्क येसावाप्रमाणे मी गमवू नये. आणि जर गमविला असेल तर आज पण वेळ आहे, आज पण वेळ आहे. या सर्व गोष्टी परत त्यागून देव परत इतका कृपाळू आणि दयाळू आहे. तो म्हणतो ज्याच्यावर मी दया करतो त्यांच्यावर मी दया करतो. आणि कृपेचा काळ आहे तोवर हा हक्क आम्ही परत मिळवूया. परत
अजून पण वेळ गेली नाही. अजूनही देव अपेक्षित करत आहे की हा पद मला मिळावा, कारण तिथे एंट्री फक्त त्याच लोकांची आहे ज्यांना ज्येष्ठत्व प्राप्त झाले आहे. देवा करू या प्रश्नाद्वारे आम्हाला तो आशीर्वाद द्या. आपण प्रार्थनेचा वेळ प्रभू ईश्वरी प्रार्थना आशीर्वाद देव आशीर्वाद देव परंपरेकी आपण प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. तू महान आहेस, तू चांगला आहेस, तू दयाळू आहे, तू कृपाळू क्षमाशील आहे, मंद क्रोध आहेस, परत संधी देणारा देव तू आहेस. जी चूक येसावाने केली क्षणिक सुखासाठी, त्याला समजलं नसेल एखाद्या वेळेस त्यावेळेस की किती मोठी चूक तो करत आहे. आम्ही रोज या चुका करतो कळत न कळत, आणि त्यामुळे कोणते आशीर्वाद मला मिळत नाही. हे ज्येष्ठपणाचे आशीर्वाद फार मोठे आहेत, कारण त्यांना स्वर्गाच्या यादीमध्ये स्थान आहे. जर हे अधिकार माझ्याजवळ नसतील किंवा मी तडजोड करून ते गमावले असतील, तर आज परत एकदा मला त्याची जाणीव तू करून दे. तुझ्या आत्म्याद्वारे माझ्या परत एकदा शिक्का मार, आता स्वर्गाच्या यादीमध्ये माझं नाव परत एकदा तू नमूद करावं, अशी तुझ्या चरणी आम्ही प्रार्थना करतो. प्रभू ज्याने हक्क अजून शाबूत ठेवलेला आहे त्या सर्वांसाठी आम्ही धन्यवाद देतो. अधिक आशीर्वाद त्यांना दे. पुष्कळांना प्रभू या गोष्टीचं गांभीर्य अजून नाही. आम्हाला वाटतं की पुढे काय होईल बघू, परंतु असं म्हणता म्हणता वेळ केव्हा सरून जाईल आम्हाला समजणार नाही. आणि म्हणून आमच्या मंडळीला प्रभू या गोष्टींची परत एकदा तू आज जाणीव करून देत आहेस. त्याकडे आम्ही लक्ष द्यावं, गांभीर्याने बघावं, त्याची दखल घ्यावी, यासाठी आमचं सर्वांना तो आशीर्वाद प्रभू ईश्वराने प्रार्थना करतो म्हणतो आहे. आपल्या जागेवर आपण बरा न्यावं आणि प्रभू येशूकडे प्रार्थना आपण करावं. या आमच्या सर्वात तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणांना सोडितो तसेच तू आमचे ऋण आम्हाला सोड, आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला सर्व वाईटापासून सोड. कारण की राज्य समानतेने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता इथे उपस्थित आम्हा सर्वांबरोबर, येसे चर्चेस येसे बरोबर, देवाचं निवडलेले इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळापर्यंत असो.